भारताच्या हल्ल्यानंतर लष्कर-ए-तैयबाचे दहशतवादी घाबरल्याचं पाहायला मिळते। लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांकडून हल्ला झालेल्या तळांची पाहणी केली जाते। भारताच्या हल्ल्यानंतर लष्कर-ए-तैयबाचे दहशतवादी घाबरल्याचं पाहायला मिळत आहे। लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांकडून हल्ला झालेल्या तळांची पाहणी केली जाते। ही दृश्य आपण सध्या पाहतो आहोत। भारतानं ज्या दहशतवाद्यांचा खात्मा केलेला आहे, जवळपास 50 दहशतवादी जे आहेत त्यामध्ये जे आहेत ते मृत्युमुखी पडल्याचं पाहायला मिळतंय। भारतानं जे आहे ते पहलगाम हल्ल्यातील ज्या दहशतवाद्यांचा संपूर्ण कट जो जिथे शिजला होता त्या संपूर्ण ठिकाणी एअर स्ट्राईक केलेला आहे। त्यानंतर आता हे दहशतवादी जे आहेत घाबरलेले ते तिथं पाहणी करताना पाहायला मिळत आहे। ज्या ठिकाणी हा संपूर्ण हल्ला करण्यात आला आणि त्यानंतरला दहशतवादी मारले गेले, या संपूर्ण ठिकाणी जी काही उद्ध्वस्त इमारत आहे त्याची पाहणी करण्यासाठी हे दहशतवादी आल्याचं पाहायला मिळतंय। या संपूर्ण भारताच्या हल्ल्यानंतर हे दहशतवादी घाबरलेले आहेत। भारताच्या हल्ल्यानंतर लष्कर-ए-तैयबाचे दहशतवादी घाबरल्याचं पाहायला मिळतंय। लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांकडून हल्ला झालेल्या तळाची पाहणी जी आहे ती करण्यात येते। ही सध्याची थेट दृश्य आपण सध्या पाकिस्तानमधली पाहतो आहोत। ज्यावेळेला हा संपूर्ण हल्ला ज्यावेळेला भारताने केला त्यामध्ये 9 दहशतवाद्यांच्या ठिकाणांना नेस्तनाबूत करण्यात आलेला आहे। यामध्ये 50 दहशतवाद्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे। राफेलच्या स्कॅल्प मिसाईलच्या माध्यमातून हा संपूर्ण हल्ला जो आहे तो करण्यात आलेला आहे। या संपूर्ण ऑपरेशनला जे आहे तो ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलेलं आहे। या माध्यमातून जे पहलगामच्या हल्ल्यामध्ये जवळपास 26 जण मृत्युमुखी पडलेले होते, ज्या आया बहिणींचं कुंकू पुसलं गेलेलं होतं, त्यामध्ये देखील आता भारतानं ऑपरेशन केलं। पाकिस्तानच्या एअर स्पेसमध्ये सर्व विमानं जे आहेत ते भारताच्या एअर स्पेसमधून पुढे रवाना करण्यात आलेली आहेत। आत्ताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहतो आहोत। पाकिस्तानच्या एअर स्पेसमधून जाणारी विमानं वळवलेली आहेत। सर्व विमानं भारताच्या एअर स्पेसमधून पुढे रवाना झालेली आहेत। ही अत्यंत महत्त्वाची बातमी जी आहे ती आपण सध्या पाहतो आहोत। ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भातली ही संपूर्ण ब्रेकिंग जी आहे ती आपण सध्या पाहतो आहोत। भारताच्या ऑपरेशन नंतर ही संपूर्ण मोठी जी काही यंत्रणा जी आहे ती कार्यान्वित झालेली आहे। संपूर्ण जम्मू काश्मीर असेल, श्रीनगर जम्मू असेल, अमृतसर असेल, चंदीगड मधील ही विमानं जी आहेत ती रद्द करण्यात आलेली आहेत। एअर स्ट्राईक नंतर विमान कंपन्यांनी हा निर्णय घेतलेला आहे। श्रीनगर जम्मू अमृतसर चंदीगड मधील विमानांची उड्डाणं जी आहेत ती रद्द करण्यात आलेली आहेत। कुठेतरी एक पाकिस्तानकडून हल्ल्याची जी आहे ती हल्ला करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, त्यामुळे ही विमानं जी आहेत ती रद्द करण्यात आलेली आहेत। भारतानं एअर स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानचा दुबळा जो आहे तो प्रयत्न पाहायला मिळतोय। एअर स्ट्राईक नंतर विमान कंपन्यांनी हा निर्णय घेतलेला आहे। श्रीनगर जम्मू अमृतसर चंदीगड मधील विमानांची उड्डाणं जी आहेत ती रद्द करण्यात आली आहेत। एअर स्ट्राईक नंतर विमान कंपन्यांनी हा मोठा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळत आहे। भारताच्या हल्ल्यानंतर लष्कर-ए-तैयबाचे दहशतवादी घाबरलेले आहेत। तर पाकिस्तानच्या एअर स्पेसमधून जाणारी विमानं जी आहेत ती वळवलेली आहेत। सर्व विमानं भारताच्या एअर स्पेसमधून पुढे रवाना झाल्याचं पाहायला मिळतंय। ही संपूर्ण रडारची दृश्य आपण सध्या पाहतो आहोत। पाकिस्तानच्या एअर स्पेसमधून जाणारी विमानं जी आहेत ती वळवण्यात आलेली आहेत। सर्व विमानं सध्या भारताच्या एअर स्पेसमधून वळवण्यात आलेली आहेत। राजस्थानच्या खाजूवाला परिसरातून बहालपूरमध्ये हा एअर स्ट्राईक करण्यात आलेला होता। राजस्थानच्या खाजूवाला परिसरातून बहालपूरमध्ये हा एअर स्ट्राईक जो आहे तो करण्यात आल्याची माहिती जी आहे ती आता समोर येते। ही संपूर्ण नवीन माहिती आता समोर येतोय। आपण पाहतो आहोत राजस्थानच्या खाजूवाला भागातून पाकवर हवाई हल्ले करण्यात आलेले होते। ही संपूर्ण दृश्य आपण राफेलची पाहतो आहोत। ज्या पद्धतीनं राफेलनी उड्डाण घेतलेलं होतं आणि पाकिस्तानच्या दहशतवाद्यांच्या मनामध्ये यामुळे धडकी भरलेली असेल। निष्पाप जीवांना टार्गेट करणाऱ्या दहशतवाद्यांना भारतानं कंठस्नान घातलेलं आहे। जवळपास 9 दहशतवादी तळांवरती भारतानं हल्ला करत जवळपास 50 दहशतवादी मारलेले आहेत। यामध्ये आणखीन आकडा जो आहे तो वाढू शकतो। जी आहे ती भारताकडनं देण्यात येते आहे। राजस्थानच्या खाजूवाला भागातून हे संपूर्ण उड्डाण जे आहे ते राफेलने घेतलेलं होतं। स्कॅल्प मिसाईलच्या माध्यमातून भारताचे पाकिस्तानमधील 9 हवाई हल्ले जे आहेत ते पाकिस्तान
वरती करण्यात भारताकडनं आलेले होते। हल्ला केलेल्या 9 ठिकाणांचा नकाशा आता समोर आलेला आहे। ज्या ज्या ठिकाणी हे हल्ले करण्यात आलेले होते त्याचा नकाशा जो आहे तो आता समोर आलेला आहे। भारतानं ज्या 9 ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलेलं होतं त्या 9 ठिकाणांचा संपूर्ण नकाशा जो आहे तो आता समोर आलेला आहे। याच्यामध्ये मुझफ्फराबाद, कोटली असे अनेक भाग आहेत ज्या ठिकाणी मुद्रिके असेल। या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही संपूर्ण आपण दृश्य पाहतो आहोत याच्यामध्ये मुझफ्फराबाद, कोटली, त्यानंतरला कर्नेल अशा, त्यानंतर चंपू, मुद्रिक अशी जी ठिकाणं आहेत त्याच्यामध्ये हा संपूर्ण हल्ला जो आहे तो भारताकडनं करण्यात आलेला होता। ज्या ज्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलेलं आहे यामध्ये मुझफ्फराबाद, कोटली, कुलूर, त्यानंतरला सिलाकोट आणि मुद्रिक अशी ही ठिकाणं जी आहेत ती लक्ष्य करण्यात आलेली आहेत। अत्यंत महत्त्वाची आपण बातमी पाहतो आहोत। भवलपूर देखील यामध्ये लक्ष्य करण्यात आलेलं आहे। ज्या ज्या 9 ठिकाणी भारतानं दहशतवाद्यांची ठिकाणं होती त्यांना लक्ष्य केलेलं आहे। त्यातली सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे मुद्रिकेमध्ये लष्कर-ए-उद्दावाचं कार्यालय होतं, ते मुख्य हेडक्वार्टर होतं, त्याला देखील भारतानं लक्ष्य केलेलं आहे। संपूर्ण इंटेलिजन्स माहिती जी आहे ती भारतानं मिळवलेली होती आणि त्यानंतर भारतानं अत्यंत प्लॅनिंग करून हे संपूर्ण हल्ला केलेले आहेत। या हल्ला कुठल्या कुठल्या ठिकाणी झाले हे संपूर्ण त्याचा नकाशा जो आहे तो आता TV9 मराठीच्या स्क्रीनवर आपण पाहतो आहोत। भारतानं हे संपूर्ण हल्ले जे आहेत ते केलेले होते। राफेलच्या माध्यमातून, स्काल्प मिसाईलच्या माध्यमातून हे हल्ले करण्यात आलेले होते। या 9 ठिकाणांना भारतानं लक्ष्य करण्यात आलेलं होतं। पाकिस्तानमध्ये घुसून भारतानं ही कारवाई केली आहे। या नकाशाच्या माध्यमातून आपण पाहू शकतो की भारताची विमानं